श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य ठाण्याचे श्री आनंद भारती महाराज. ठाणे शहराला आध्यात्मिक वारसा लाभलेले श्री आनंद भारती महाराज हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम भक्त आणि शिष्य होते. कोळीवाड्यात जन्मलेल्या एका सामान्य पांडूचा आनंद भारती महाराज कसा झाला याचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. महाराजांचा जन्म 1831 मध्ये ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात झाला. त्यांचे मूळ नाव पांडू होते आणि वडील गुलाम नाखवा हे मासेमारीचा व्यवसाय करत. बालपणापासूनच पांडूंचे मन संसारात न रमता ईश्वर भक्तीत रमत असे. वयाच्या 20व्या वर्षी 1851 त्यांचा विवाह झाला. तरीही त्यांची वृत्ती विरक्तच राहिली. एकदा मासेमारीसाठी समुद्रात गेले असता भयानक वादळ झाले. मृत्यू डोळ्यासमोर असताना त्यांनी श्री हरिविजय ग्रंथ हातात घेऊन स्वामी समर्थांचा धावा केला. जर जहाज वाचले तर उरलेले आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करीन, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. त्याचवेळी अक्कलकोटला स्वामींनी ओरडून, अरे तो बघ पांडू बुडाला, असे म्हणत हात हलवले आणि चमत्कारिकरित्या वादळ शांत झाले. जहाज किनाऱ्याला लागताच घरी न जाता पांडुबुवा थेट अक्कलकोटला गेले. स्वामींनी त्यांचे स्वागत करताना म्हटले, कोळ्याच्या पोरा, तुला या दुनियेचा सागर तरून जायचंय. स्वामींनी त्यांना स्वतःची भगवी वस्त्र दिली आणि आनंद भारती असे नवीन नाव देऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेनं ते ठाण्यात परतले. सध्याच्या दत्त मंदिराजवळील औदुंबराखाली ते राहू लागले. ते पशुपक्ष्यांवर, गाय, कुत्री, पोपट जीवापार प्रेम करत. 1867 मध्ये त्यांनी ठाण्यात मठ बांधून स्वामींच्या पादुकांची स्थापना केली, ज्याचे पुढे श्रीदत्त मंदिरात रूपांतर झाले. 1878 मध्ये स्वामी समर्थ समाधी गेल्यावर महाराजांना अतीव दुःख झाले. पुढे शके 1823 मध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांनी देह ठेवला. काही स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांची समाधी मठात न बांधता नौपाडा, ठाणे येथील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ बांधण्यात आली. महाराजांच्या प्रेरणेनं त्यांचे शिष्य गोपाळराव विद्वांस यांनी श्री गुरु लीलामृत हा 21 अध्यायांचा ग्रंथ लिहिला. महाराजांच्या देहत्यागामुळे हा ग्रंथ अपूर्ण राहिला होता, परंतु महाराजांनी दृष्टांत देऊन तो पूर्ण करवून घेतला. आज ठाण्यात आनंद भारती महाराजांचे स्थान दत्त संप्रदायात आणि स्वामी भक्तांमध्ये अत्यंत आदराचे आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.